शिवसेनेचा वचननामा पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहिरातींपेक्षा कमीच खर्च लागतो अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलंय। माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या शिवसेना 50 वर्षांची घौडदौड या ऑडिओ बुकच्या अनावरण सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते। यावेळी उद्धव यांनी मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती संदर्भात येत्या 26 तारखेला भूमिका स्पष्ट करणार असल्याचं म्हटलंय। अनेक मुद्दे येतो, कधीतरी मांडायला पाहिजेत की नको? ठीक आहे, पण आज नाही मांडणार आहे। आज नुसतं नाटक पाहायचं, जे कोण आपल्यासमोर नाटकं करते ते पाहायचं, बाकी काही नाही। हे सगळं मला जे काही बोलायचं ते मी 26 तारखेला बोलणार आहे, अगदी 26 तर बोलणार आहे। युतीच्या सगळ्या चर्चा बैठकांना पूर्णविराम लागल्यानंतर देखील भाजप मात्र प्रचंड आशावादी आहे, कारण अजूनही शिवसेनेकडून सकारात्मक प्रस्ताव येईल याची वाट बघत असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय। ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते। शिवाय 21 तारखेची चर्चेची डेडलाईन उलटून गेली असली तरी अशा चर्चांना कुठलीही मर्यादा नसते असं म्हणून त्यांनी युतीचे संकेत दिलेत। दुसरीकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी देखील युतीसाठी भाजप प्रयत्नशील असल्याचं म्हटलंय। माफियांना सोबत घेऊन फिरणारे माफियांबद्दल बोलतात अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे किरीट सोमय्या यांच्या आरोपांना उत्तर दिलंय। तसंच शिवसेना आणि महापालिकेच्या कारभारावरती होणाऱ्या प्रत्येक आरोपांना माझ्याकडे उत्तर असल्याचा दावाही त्यांनी केलाय। काल शिवसेनेनं मुंबई महापालिकेसाठीचा वचननामा प्रसिद्ध केला। महत्त्वाचं म्हणजे युतीची चर्चा होण्याआधी शिवसेनेनं स्वतःचा वचननामा प्रसिद्ध करून स्वबळाची तयारी केली आहे। मात्र युती झालीच तर भाजपच्या वचननाम्यातील चांगल्या गोष्टी समाविष्ट करून घेऊ असंही उद्धव ठाकरे म्हणाले। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खोटारडे आहेत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावरती निशाणा साधलाय। ठाण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी केलेल्या घोषणांसंदर्भात आव्हाड हे बोलत होते। शाही धरण 2002 साली 3 साली मिळालं। फक्त तुमच्या लोकांनी टक्केवारी मिळणार नाही, महाराष्ट्र शासन ते बांधणार, टेंडर ते काढणार, पैसे आम्ही देणार म्हणून हे धरण नाकारलं आणि म्हणून हायकोर्टाने परवा झापलं की ठाण्याचा मराठवाडा होईल। 15 वर्षात तुम्ही धरण नाही दिले, 3 निवडणुका गेल्या तुमच्या, आता तुम्हाला धरणाची आठवण आली कारण का हायकोर्टाने तुम्हाला झापलं। मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे दहिसरमधील नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या तक्रारीनंतर शिवसेनेच्या 3 नगरसेवकांविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। माजी महापौर शुभा राऊळ, नगरसेविका शीतल म्हात्रे तसंच स्वीकृत नगरसेवक अवकाश जाधव यांच्या विरोधात बोरिवलीच्या MHB पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर विकास कामांचं उद्घाटन केल्याचा आरोप या तिघांवरती लावण्यात आलाय। दरम्यान अधिकार नसताना सहाय्यक आयुक्तांनी गुन्हे दाखल केल्याचं शुभा राऊळ यांनी म्हटलंय। काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्यानंतर आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विरोधातील टीकेला धार मिळाली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी हेगडे यांच्या भाजप प्रवेशावरून संजय निरुपम यांच्यावरती टीका केली। हेगडे यांच्यासारख्या नेत्यानं पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला। संजय निरुपम किंवा अन्य कोणत्याही नेत्यानं हेगडे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही असंही कामत यांनी यावेळी नमूद केलं। गुरुदास कामत यांनी ट्विट करून निरुपम यांच्यावरती हा निशाणा साधला। काँग्रेसच्या कृष्णा हेगडेंप्रमाणे मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळे यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतलाय। मुंबईत काल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची पत्रकार परिषद झाली। यावेळी सांगळे यांनी भाजपचा झेंडा हातात घेतलाय, तर शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका लीना शुक्ला यांनी देखील शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे आणि भाजपत त्या डेरेदाखल झाल्यात। लीना शुक्ला या चांदिवलीमधून नगरसेविका आहेत। याशिवाय ज्येष्ठ अभिनेते दिलीप ताहीर यांनीही काल भाजपत प्रवेश केलाय। बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवलेल्या नवनीत कौर राणा या भाजपत जाण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीत नवनीत कौर यांना उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात फूट पडली होती। आता त्याच राष्ट्रवादीशी नवनीत कौर काडीमोड घेण्याची शक्यता आहे। नवनीत कौर या पूर्वाश्रमीच्या दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत। गेल्या काही वर्षांपासून त्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाल्या आहेत।
नागपुरातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. विदर्भातील सर्व भाजप आमदार, भाजप जिल्हाध्यक्ष आणि पक्षाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील रामगिरी या शासकीय निवासस्थानी ही बैठक बोलावण्यात आली होती. निवडणुकीत स्थानिक पातळीवरती युती करावी की नाही, तसंच निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती काय असावी यावरती मत जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मुंबई पुण्याप्रमाणे नाशकात युतीला दोन्ही पक्षाकडून तीव्र विरोध होत असतानाच काल शिवसेनेनं इच्छुकांच्या मुलाखतीला सुरुवात केली. 31 प्रभागांमधून शिवसेनेकडे तब्बल 810 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. शालिमार इथल्या शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयात काल सकाळपासूनच इच्छुकांच्या रांगा लागलेल्या बघायला मिळतात. मुलाखती घेण्यासाठी संपर्क प्रमुख आमदार अजय चौधरी, दत्ता गायकवाड, जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांच्यासह इतर नेते यावेळी उपस्थित होते. नाशकात राजकीय गुन्हे दाखल असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी काल नोटिसा बजावल्यात. त्यामुळे पोलिसांचा वापर करून भाजप शिवसेनेवरती दबाव टाकत असल्याचा आरोप शिवसेनेकडून होतोय. गेल्या वर्षी मार्च महिन्यात विजय रहाटकर यांच्या मेळाव्यात तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने देखील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. मात्र 122 जागांसाठी काँग्रेसकडे फक्त 182 अर्ज आले. नाशिकच्या MG रोडवरील काँग्रेस भवनामध्ये माजी आमदार जयप्रकाश छाजे, शरद आहेर आणि शाहू खैरे या नेत्यांकडून उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. 28 जानेवारीला काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याचं कळतंय. एकीकडे शिवसेना आणि भाजपसमोर इच्छुकांच्या रांगा लागलेल्या असताना नाशकात काँग्रेसला उमेदवारांची वानवा जाणवतीये.